Hi friends, today we are learn about that the scholarship exam and chapter number is 1 comprehension and exercise number 1.1. बघा मित्रांनो आपण हे सर्व समजून घेणार आहोत. पहा इथे प्रश्न पहिला दिलेला आहे एक्सरसाइज 1.1 मध्ये फ्रॉम अ मीनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर एल पी ओ सी एम वाय आय याचा अर्थ असा होतो मिनिंगफुल वर्ड आता एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे कशापासून फ्रॉम कशापासून ह्या लेटर पासून कोणतं लेटर आहे एल पी ओ सी एम वाय आय ह्या लेटर पासून मग याला काय अर्थच नाहीये असं मागे पुढे केलेले लेटर्स आहेत एक त्याच्यापासून वर्ड तयार होतो अँड सिलेक्ट द मिडल लेटर ऑफ दिस वर्ड आणि तो शब्द तयार केल्यावर त्याच्या मधला लेटर तुम्हाला ओळखायचा आहे किंवा मधला जो अक्षर आहे तो तुम्हाला सांगायचा आहे पहा तर हा लेटर असा आहे एल पी ओ सी एम वाय आणि आय आता यापासून एक मिनिंगफुल वर्ड तयार करूया तर तो वर्ड असा आहे दिस लेटर्स टू मेक अ वर्ड इज ऑलम ओ एल वाय एम PIC Olympic OLYMPIC देखो OLYMPI तयार झाला हा वर्ड आणि ह्या वर्डच्या मधील अक्षर कोणतं हे आहे इकडे 3 अक्षर सुटले इकडे 3 अक्षर सुटले मधला अक्षर यम आहे तर इथे यम म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे यम 2 नंबरचा ऑप्शन राईट करा चला पुढे जाऊया 2 नंबरचा प्रश्न असा आहे पहा मित्रांनो मी वाचतो समजून घ्या इन द सेंटेन्स ह्या दिलेल्या सेंटेन्स मध्ये कोणतं सेंटेन्स आहे तर सेंटेन्स वाचायचं आहे आपल्याला बघा It started raining heavily when I left the office and walked to the station to catch the train to my house. तुम्हाला याचा अर्थच समजावा ह्याच्याशी काही संबंध नाही तुम्हाला ज्यात विचारले काय हे फार महत्वाचं आहे हाऊ मेनी वर्ड्स किती शब्द ईच ऑफ 7 लेटर 7 अक्षरांनी सुरू होणारे किंवा 7 लेटरने सुरू होणारे किती शब्द याच्यामध्ये आहेत हे तुम्हाला विचारलंय 7 अक्षराने सोडणारे किती शब्द याच्यामध्ये तुम्हाला दिसतात तर बघा आपण पाहूया किती शब्द दिसतात बघा पोरहो पहा 1 2 3 4 5 6 7 हा एक शब्द आहे 7 लेटरने सुरू होणारा 1 2 3 4 5 6 7 हा एक आहे 1 2 3 4 5 6 7 हा एक आहे त्यानंतर 1 2 3 4 5 6 चाच आहे हा त्यानंतर हा 3 and 3 6 त्यानंतर हा 3 6 and 7 हा एक आहे स्टेशन त्यानंतर 1 2 3 4 5 नंतर वर्डच नाही म्हणजे किती वर्ड निघले हा 1 2 3 and 4 words there are 4 words each 7 letter are to start ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे चला समोरचा प्रश्न काय विचारलाय बघून घ्या पुढचा प्रश्न आहे इनसाइड आवर गार्डन पहा inside our garden we have made a nice and pretty little pool in this line आता ही एवढी जी लाईन आहे ह्या लाईन मध्ये काय करायचं आहे हाऊ मेनी वर्ड्स किती असे शब्द आहेत मेड ऑफ 4 लेटर 4 अक्षरांनी तयार होणारे
अँड 6 अक्षरांनी तयार होणारे असे किती याच्यामध्ये हे आहेत शब्द आहेत वगैरे. चला तर बघूया. 1 2 3 4 5 6 हा 6 आहे. 1 2 3 4 5 6 हा 6 आहे. पहा हा 6 आहे, हा 6 लेटरचा आहे. आणि आपल्याला नंतर परत 1 2 3 हा 3चा आहे. आपल्याला 4चा पाहिजे. 1 2 3 4 हा 4 लेटरचा आहे. 1 2 3 4 हा 4 लेटरचा आहे. आणि 1 2 3 4 हा पण 4 लेटर आहे. आणि नंतर 1 2 3 4 5 6 हा 6 लेटर आहे. 1 2 3 4 5 6 हा 6 लेटर आहे. 1 2 3 4 हा 4 लेटर आहे. आता तर बघा याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे 4 लेटर आणि 6 लेटर वाले तुम्हाला वर्ड सांगायचे. इथे पहा आपण अगोदरच मार्किंग करून ठेवला. हा 6 लेटर वाला आहे, 6 लेटर वाला आहे, हा 4 लेटर वाला आहे, 4 लेटर वाला आहे, हा 4 लेटर वाला आहे, हा 6 लेटर वाला आहे, 6 लेटर वाला आहे, 4 लेटर वाला आहे. किती आहेत 4 लेटर वाले? 1 2 3 अँड 4 4 आहेत. त्यानंतर 1 2 3 अँड 4 6 वाले पण 4 आहेत. म्हणजे 4 अँड 4 ऑप्शन नंबर 3 राईट करा. चला घ्या पुढे. 4 नंबरचा प्रश्न वाचून घेऊ मित्रांनो. मेक्स एम्प्टी अँड नॉइज वेसल मच. पहा इथे मागे पुढे शब्द झालेले आहेत आणि एक मिनिंगफुल प्रोवर्ब इथे तयार होतो. मन तयार होते है ना. The proverb, meaningful proverb to given word and make a series letter odd places. नंतर ती हे जो प्रोवर्ब आहे हे शब्द जे मागे पुढे झाले त्याला सरळ करायचं आणि एक प्रोवर्ब तयार केल्यावर त्याच्यामधील ऑड लेटर बाजूला काढायचे आणि मग सांगितलेलं आहे की त्या ऑड लेटर मधील चौथ्या प्लेसवरचा म्हणजे चौथ्या जागेवरचा लेटर कोणता आहे. चला आपण करून बघूया. पहा हे असं करता येईल आपल्याला. पुढे घ्या. an empty vessel, EMPTY, empty vessel, VESSEL. An empty vessel makes much noise. आता हे जे आहे ना यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे की ऑड लेटर ओळखायचे. पहा हा 1 प्लेसवर आहे, हा 2 प्लेसवर आहे. 1 प्लेसवरचा ऑड असतो है ना. 2 प्लेसवरचा इव्हन नंबर असतो. मग पहा 1 प्लेसवरचा 2 सोडून द्या, 3 प्लेसवरचा 4 सोडून द्या, 5 6 सोडून द्या, 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 24 25 26 27. पण तुम्हाला इतकं दूर मोजायची गरजच नाही कारण 4th प्लेसच सांगितलंय. 1 2 3 अँड 4th प्लेसवर आहे वाय. म्हणून वाय साठी हा ऑप्शन नंबर 4 हे तुमचा बरोबर आहे. चला घ्या पुढे. बरोबर बघा पुढचा 5व्या नंबरचा प्रश्न. याच्यामध्ये काय विचारलेला आहे. प्रश्न आहे इन द वर्ड. कोणता वर्ड आहे तो? अमृतसर नावाचा वर्ड. अमृतसर. विच लेटर, याच्यामधील जे लेटर आहेत ते ऑकर ॲट द प्लेसेस दॅट कॉरेस्पॉन्डन्स टू द प्राईम नंबर. प्राईम नंबरवर बसलेले प्लेसेस लेटरचा प्लेस म्हणजे लेटर ओळखायचे. प्राईम नंबर या प्लेसवर बसलेले जे लेटर असतील ते ओळखायचे. अगोदर आपण काय करायचं, अमृतसर हा शब्द खाली घ्या. AMRITSAR अमृतसर. यामध्ये ऑड नंबर कसे असतात माहितीये बघा. अगोदर याला नंबर देऊन ठेवा. हा 1 नंबरवर आहे, हा लेटर 2 नंबरचा आहे, हा लेटर 3 नंबरचा आहे, हा लेटर 4 नंबरचा आहे, याचा नंबर 5 येतोय, याचा नंबर 6 येतोय, याचा नंबर 7 येतोय, याचा नंबर 8 येतोय. पहा प्राईम नंबर कोणकोणते असतात? 2 3 5 7. बाकीचे नाही आहेत. म्हणजे 2 3 आणि 5 तसेच 7 याचे अक्षर कोणते आहेत? यांचे लेटर आहेत याम.
आर टी आणि ए, MRTA. तर MRTA म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे बरोबर आहे. चला, तुम्हाला समजलं मी अशी अपेक्षा करतो. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा. इफ द लेटर्स ऑफ द वर्ड प्रोडक्टिव्ह आर रिटन इन द रिव्हर्स ऑर्डर. कोणता वर्ड आहे तो? प्रोडक्टिव्ह नावाचा. हा रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहायचा आहे असं सांगितलं. त्यानंतर काय करायचंय? विच लेटर विल ऑकर. कोणते असे लेटर आहेत ऍट द थर्ड प्लेस, तिसऱ्या जागेवर असे लेटर कोणतं आहे? फ्रॉम द राईट इंड, म्हणजेच उजवीकडनं तिसऱ्या जागेवरचं लेटर ओळखायचंय. चला तर आपण याच्याकडे वळूया. हा प्रश्न जो आहे याच्याशी संबंधित माहिती आपण लिहू. बघा, हा जो शब्द आहे प्रोडक्टिव्ह हा खाली लिहून घ्या. PRODUCTIVE. आता हा जो वर्ड घेतल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहा. तर मग रिव्हर्स ऑर्डर मध्ये कसे येतात? याला इकडे घ्यायचं. मग EVITCUDO. कसं झालं ते? आणि पी हे झालं हे रिव्हर्स ऑर्डर. आता रिव्हर्स ऑर्डर मध्ये घेतल्यानंतर तुम्हाला विचारलंय तिसऱ्या जागेवरचा म्हणजे तिसऱ्या प्लेसवर असलेला लेटर कोणता आहे जो की राईट इंड पासून, म्हणजे ही बाजू आपली राईट इंडची आहे. हा 1 नंबरवरचा प्लेसवरचा, हा 2 प्लेसवरचा आणि हा 3 प्लेसवरचा. 3 प्लेसवर कोण येतोय? ओ. मग हा ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, सोपा आहे. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा. तो कसा करायचा तो बघूया. 7 नंबरचा प्रश्न असा आहे. EBLCBLG हा जो लेटर असे दिलेले दूर दूर असे लिहिलेले बरेच लेटर पुन्हा पुन्हा आलेले आहेत. इन दिस सिरीज विच लेटर अकर द मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम. कोणता लेटर जास्त वेळेस आलेला आहे? इथे टी आहे, परत इथे टी आहे, परत टी किती वेळेस आहे? इथे लिहून घेऊया. टी आहे 2 टाइम, नंतर बी 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम, 4 टाइम आणि 5 टाइम. बी किती टाइम आलेला आहे? 5 टाइम आलेला आहे. एल 1 2 3 4. एल पण हा 4 टाइम आलेला आहे. परत त्यानंतर आहे सी 1 2 3 टाइम सी आलेला आहे. सी आलेला आहे. त्यानंतर सी झाल्यावर बी वगैरे झाला. त्यानंतर जी आपण पाहूया. एल तर आपण घेतला. जी 1 टाइम आहे, जी 2 टाइम आहे. जी किती टाइम आहे? 2 टाइम आहे. अशा प्रकारे वेगवेगळे शब्द आहेत आपण घेतलेले आहेत ते. तर त्यामध्ये विच नंबर मॅक्झिमम टाइम, पहा बरं, मॅक्झिमम टाइम येणारा वर्ड नंबर आहे तो म्हणजे बी 5. तर ऑप्शन नंबर 1 बी है ना. एल हा किती टाइम आलेला आहे? 1 2 3 4. 4च टाइम आहे. सगळ्यात जास्त 5चा बीच आहे. ऑप्शन नंबर 1 बी. क्वेश्चन नंबर 8 आहे. अर्न, लर्न, नाइन, अंडर, फाइंड, रेड, फनी, कनिंग. विच लेटर डू ऑकर 12 टाइम. यातला कोणता लेटर हा 12 वेळेस आलेला आहे अँड 5 टाइम रिस्पेक्टिव्हली. विच लेटर्स डू ऑकर 12 टाइम्स अँड 5 टाइम्स. 12 टाइम आलेले आणि 5 टाइम आलेले ओळखायचे. बघा, ई, त्यानंतर हे 2 वेळेस ई, ई हा 3 वेळेस झाला, 4 वेळेस ई आणि 5 वेळेस ई. म्हणजे ई किती टाइम आहे? 5 टाइम आहे. त्यानंतर ए 2, ए हा 2 टाइम झाला. ए नंतर दिसतोय का इथं? कुठंच नाही दिसत. ए हा फक्त 2 टाइम झालाय. याच्या नंतर काय येतं? याच्यानंतर येतं
आर बघूया आता आपण. R1 टाइम, R2 टाइम, R3 टाइम, R4 टाइम, R5 टाइम, नाही 4 टाइम असेल. 1, 2, 3 and 4. तर 4 टाइम काय आहे? आर हा 4 टाइम आलेला आहे. त्यानंतर एन 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम, 4 टाइम. काय पाहणं चालू आहे? एन पाहायचं आपल्याला. 1 टाइम, 2 टाइम, 3, 4, 5, एनच पाहिजे ना. एन हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 12 वेळेस व्हायला एन. किती वेळेस व्हायला? 12 वेळेस. आणि ERAN झाले. ERAN. एल नाही झाला. पहा एल एक टाइम, त्यानंतर एल नाहीच. मग कोणता लेटर हा 12 टाइम आहे? याच्यामध्ये एन आहे. 5 टाइम ई आहे. एन आणि ई. एन अँड ई. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. पहा मित्रांनो, असे 6-7 गणित करून मी तुम्हाला सुरुवात करून दिलेली आहे की अशा प्रकारे हे सोप्या पद्धतीने तुम्हाला हे ओळखायचं असतं किंवा त्याने सांगितलेल्या सूचनेनुसार त्याचं पालन करून तुम्हाला ते उत्तर काढायचं असतं. हा चॅप्टर फार सोपा आहे. त्यानंतर असेच मी दुसऱ्या चॅप्टरकडे जाऊया किंवा दुसऱ्या एक्सरसाइज कडे जाऊया, ज्यामधनं की तुम्हाला मी असंच काही ट्रिक्स किंवा त्याचे नियम समजावून सांगेन आणि तेच मग फॉलो करून राहिलेले पुन्हा तुम्ही गणित करणार. म्हणजे मी एक्सरसाइजचे काही गणित करून दाखवणार, काही तुम्हाला करावे लागतील. जर अडचण आली तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करून कळवा की कोणत्या नंबरचं गणित येत नाही, त्याला आम्ही परत व्हिडिओ करून टाकूया. गुड बाय आणि धन्यवाद.